भावानो, मला विश्वास बसत नाही. मी अशा एका ठिकाणी आलो जिथे पूर्ण रस्ता संपलेला आहे, बाजूला सगळं पाणीच पाणी आहे, समुद्राचं पाणी. अरे अरे काय सुंदर आहे भाई, किती मस्त आहे, काय रपची आहे भाई, खतरनाक एकदम. गाईज आपले धन्नो बघा, डायरेक्ट समंदर किनारे आ गई आहे. समंदर किनारे कसं आहे भाई, वाईब बोलते वाईब. आता आम्ही आरेवारे बीचवर आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही माझ्या बाईकवरती फोटोशूट चालू आहे. Guys, हाय. अरे वारे अरे वारे भाई, काय कॉर्नर आहे रे, खतरनाक 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 खतरनाक. अरे गाईज आपण इथं आलेलं आहे समुद्रथळी रेस्टॉरंटला. मस्त जेवण वगैरे करूया. हॉटेल एकदम मस्त आहे, समुद्राच्या किनारी तुम्ही बघू शकता. इकडे एकदा नक्की विजिट करा भाई, टेस्ट एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो, आपण चाललेले आता गणपतीपुळ्यापासून 10 ते 12 किलोमीटरवर असलेलं हे आरेवारे बीच. आणि समोर जो दिसतोय तो सनसेट पॉईंट आहे आरेवारे बीच या रोडवरती. आणि एवढा सुंदर असा व्ह्यू दिसतो ना भाई. हे समुद्र किनाऱ्यालगत जाणारा हा कोस्टल रोड आहे. या रोडभोवती असला भयानक व्ह्यू दिसतो ना. आणि त्यातल्या त्यात आता सनसेट होत आहे, तर व्ह्यूज तुम्ही बघू शकता कसलं भारी सीन देत आहे. तर आपण आता थांबूया थोडा वेळ, इथे मस्त फोटोज वगैरे घेऊया. गाईस सनसेट पॉईंट होतं, कसलं भारी दिसायला लागलं भाई, जबरदस्त एकदम. आरेवाऱ्याच्या रोडवर आम्ही आलेलो आहे भाई. पण कसं भाई, माहोल एकदम खतरनाक आहे. आपला सोलू आहार भाई आहे आणि गाईस एकदम सुंदर असा नजारा दिसत आहे भाई आपल्याला. गाईस आपण आता निघणार आहोत गणपतीपुळ्याला. रूम वगैरे करून तिथं मस्त आराम वगैरे करणार आहे आणि सकाळी उठून बाप्पाचं दर्शन घेऊन आणि बघायचं दुसरं काय प्लॅन आहे उद्याचं. चलो बाय. गणपतीपुळेचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आम्ही रात्री इथे थांबलो होतो गाईस, एकदंत निवास. तर आता चाललो रत्नागिरीकडे. थोडेसे 2-4 स्पॉट आहेत तिकडे, 2-4 स्पॉट आहेत आणि ते बघून आपल्याला डायरेक्ट कुठे जायचं मी गेल्यानंतर सांगतो तुम्हाला. रत्नागिरी क्रॉस केल्यानंतर भाई. लेट्स गो गाईस. हाउ इट्स फील नाउ ब्रो? सुकून. नाम सुना है भाई, सुकून तो सुकून है. अभी है, हम बहुत गए आए जाने वाले, अभी बहुत आगे जाने वाले भाई, अभी बहुत. और एक पॉइंट है भाई जो तुमको दहला देना, जो आपका सपना है वो सपने को साकार करने हम जा रहे हैं. जा रहे हैं. भले ही 2 दिन ज़्यादा लगे, लेकिन जाना है तो जाना है. तो बाद में नहीं, बाद में चाय ठंडी हो जाएगी. बाद में फूल मुरझा जाएंगे. गाईज चलो गणपतीपुळे, बाय बाय. गणपती बाप्पा असेच साथ राहू दे तुमची आमच्या पाठीमागे, आमच्या डोक्यावर हात राहू दे, तुझा आशीर्वाद राहू दे कायम. आणि तर चला गाईज, भेटू पुन्हा. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता मी रत्नागिरीचे थोडेसे पिकनिक पॉईंट बघूयात काय काय आहे. तर आम्ही जाणार आहे आता. विषय हार्ड आहे. विषय कसा एकदम
त्यानंतर आपल्याला मालवण जायचं भाई. इथे रत्नागिरीला 2-3 पॉईंट आहेत. 2-3 पॉईंट झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला मालवण तारकर्ली बीच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जायचं बाई तिकडे तारकर्ली बीचवर. हे रत्नागिरीचे 2-3 जे पॉईंट आहेत ना बाई, ते झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला जायचं आहे तारकर्ली बीचला जायचे. तारकर्ली अरे अरे काय सुंदर आहे भाई, किती मस्त आहे. काय रपचिक आहे भाई, खतरनाक एकदम. काय सुंदर आहे. अरे अरे भाई काय सुंदर आहे. ते स्वप्नील जोशीचं डायलॉग आहे भाई. किती सुंदर आहे भाई, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. चहा प्यायला थांबणार आहोत आपण आता. किती सुंदर आहे गाईज. रात्री आम्ही इथे येऊन बसलो होतो, चाय वगैरे घेतलं मस्तपैकी, मॅगी खाल्ली आणि आता चाललो आहे भाई डायरेक्ट रत्नागिरीला. रत्नागिरी बघू शकता तुम्ही, समुद्र सगळीकडे बघेल तिथे तुम्हाला सगळे समुद्र दिसणार आहे भाई. समुद्र आणि हा कोस्टल रोड काय नाही, आरेवारे बीच रोड आहे भाई. हे घाट आहे, घाट. हां आरेवारे घाट आहे आणि घाटाच्या बाजूला चिटकून सगळीकडे समुद्र, म्हणजे समुद्र. कसं पाण्याचा खळखळाट आवाज येतो भाई, कसं एकदम निळछार सुंदर. असं वाटतं जाऊन पडावं की काय समुद्रात. चलो गाईज बाय. भयानकाचं दृश्य आलेलं आहे भाई, खतरनाकाचं. कसं आम्ही रात्री इथे आलो होतो भाई. मस्तपैकी जीप लाईन वगैरे केलं इथं. तिथे जीप लाईन आहे पुढे. त्यानंतर रात्री इथे बीचवर गाड्या आम्ही इथे फिरवले. या बीचवरती आम्ही सगळे गाड्या वगैरे फिरवले. या गाडीचं फ्रेम लूज झालेलं आहे थोडंसं. एक मेकॅनिक आहे, जुगाड करून आपल्याला बसवून देत आहे. हां टाकून टाईट केलं तर होते, आरपार जातो असर नाही, काय नाही होतं म्हणून टाईट नाही होतं. आता टाईट झाली बघा. ओके ओके चालेल. ओके केलो. नवलाई पावलाई जकीमेरिया देवस्थान शिमगोत्सव. काहीच इथल्या एका लोकल माणसाने सांगितले की आम्हाला इथे पॉईंट आहे, मस्त समुद्र किनारा वगैरे आहे, तर तिथे आम्ही चाललेलो होतो. आता बघूया. हे समुद्र, हे रस्ता आणि हे बायकर्स भाई, असला वाईब येतोय ना भाई, खतरनाक. योमन शिपयार्ड. समुद्र बघा, समुद्राच्या बाजूला आम्ही चाललेलो आहे. वेगळे कळून असतं धुवाधार समुद्र आहे. द एंड ऑफ द लँड. मित्रांनो, रस्ता भटकत आम्ही अशा एका सुंदर ठिकाणी येऊन पोचलो जेथून परत जायची इच्छाच होत नव्हती. बरं झालं आम्ही रस्ता चुकलो, नाहीतर हे सुंदर दृश्य आम्हाला बघताच आलं नसतं.
त्यामुळं कसं आहे मित्रांनो, कधी कधी रस्ता चुकणं पण आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. तर हे बघू शकता तुम्ही समुद्र. भावानो, मला विश्वास बसत नाही, मी अशा एका ठिकाणी आलो जिथे पूर्ण रस्ता संपलेला आहे, बाजूला सगळं पाणीच पाणी आहे, समुद्राचं पाणी भाई, एकदम निळझार असं एकदम चमकणारं पाणी आपल्याला सगळीकडे दिसून येईल मित्रांनो. प्यार की कश्ती में तर गाईज आपण आता चाललो आहे रत्नागिरीपासून 4-5 किलोमीटर असलेला एका रत्नदुर्ग किल्ल्याकडे, आणि त्याला दुसरं अजून एक नाव आहे मित्रांनो, भगवती किल्ला म्हणून त्याला ओळखलं जातं अजून एका नावाने, आणि त्याला तिन्ही बाजूने समुद्र किनाऱ्याने वेढलेला आहे. तर अतिशय सुंदर असा किल्ला आहे, तुम्ही येऊन बघू शकता. आणि संध्याकाळचा सूर्यास्ताच्या टायमाला भाई सीन एकदम खतरनाक दिसणार आहे भाई, खतरनाक. पण आम्हाला कसं वेळ नाही, आम्ही मालवणला जायचं आहे आम्हाला, कारण संध्याकाळपर्यंत पोचायचं, रूम बुक केलेली आहे ऑलरेडी. गाईज तुम्ही बघू शकता रत्नदुर्ग किल्ला कसा दिसतो बाहेरून. प्रवेशद्वार तर एकदम जबर दिसायला भाई. आत कसं आहे मी पण पहिल्यांदाच आलो. मित्रांनो, ऊन भरपूर असल्यामुळे जास्त वेळ काही आम्ही फिरलं नाही, त्यामुळे तसं किल्ला एकदम खूप भारी आहे मित्रांनो, बघण्यासारखं आहे. तुम्ही येऊन एकदा अवश्य भेट द्या, रत्नागिरीपासून जवळच आहे. आणि आम्ही आता वरती चाललो आहे, तेथून समुद्रकिनारा वगैरे मस्त दिसतो. फोटोशूट वगैरे करून आम्ही लगेच मालवणला निघणार आहे. तर गाईच भेटूया. आपली बाईक बघू शकता भाई, 2275 सोलो हर्ची बाईक आहे, ती आपली आहे. हा रत्नदुर्ग किल्ला भाई, रत्नदुर्ग. मित्रांनो, आम्ही एक रील पाहिली होती, सेम टू सेम कन्याकुमारीसारखं तिथे एक आहे ना रोड, धनुषकोडी म्हणून, कोकणात एक पाहिली होती रत्नागिरीमध्ये. तर आम्हाला कधी भेटत नाही आहे, तरी बघूया. हे आहे म्हणले, लोकलला विचारलं होतं, पण हे काय आम्हाला वाटेनं वेगळं दिसतं आम्हाला. भेटलं तर ठीक, नाही तर गाडी डायरेक्ट जाऊ द्या मालवणला आता, कारण एवढा वेळ नाही आहे आमच्याकडे. चलो बाय, हे लोकेशन नाही आहे. हॅलो गाईज, तर आम्ही आलेलो आहे आता मालवणला. रस्ते भाई असले भयानक होते ना, 70-80 किलोमीटर तरी नुसतं असे वेडे वाकडे वळणे, घाट एकदम भयानक होते भाई, भयानक. कणकवली गाव घाट इथे आपण थांबलेलो आहे आता. आणि सोलो हर्ष कुठे? गाईज
कुणकेश्वर, देवगड, रत्नागिरी 143 किलोमीटर, कणकवली, आचरा, ओझर. मालवण येथे आलेलं आहे आम्ही भाई. एकदम भयानक असं आमचं राईड झालेलं आहे. नाईट राईडला रात्री आलेलं, आम्हाला यायला 8 वाजले. तर असले डेंजरस राईड होते ना भाई, असले डेंजरस रोड कधीच नाही पाहिले भाई. एकदम 4-5 गाड्या होते म्हणून आम्हाला काय वाटलं नाही. जर एकटा असली भाई गांड फाडून घ्यायची कामं होते भाई. गाईज मालवणमध्ये स्टेसाठी रूम हुडकायचं चालू आहे काम आमचं प्रोसेस. तर बघूया आपल्याला भेटते का नाही एकदम कमीत कमी बजेटमध्ये. एकटा भेटला होता, तो सांगतो की 1800 रुपये 5 जणांसाठी आहे आणि ते पण AC. नॉन AC आपल्याला 1400पर्यंत भेटून जाईल. आपल्याला होमस्टे करायचं आहे भाई.